वेलकम टू आय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 49. प्रॅक्टिस सेट 49चा फर्स्ट क्वेश्चन आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. सेकंड लेक्चरमध्ये आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. पहा या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे. द साइड्स ऑफ सम ट्रायंगल्स आर गिवन बिलो. काही एका ट्रायंगलची इथे साइड दिलेली आहे. फाइंड आउट विच वन्स आर राईट अँगल ट्रायंगल. यामध्ये आपल्याला पाहायचे की इथे कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे. या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं होतं आपण. असेच नंबर्स दिलेले होते 3 साइडचे आणि तिथे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे ओळखायचं होतं. या ट्रायंगलमध्ये जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ओळखायचं असेल तर आपल्याला पायथागोरस थेरम इथे लागू करावं लागेल. जर पायथागोरस थेरम लागू केला तर तो काय असेल, आपला राईट अँगल ट्रायंगल असेल. आणि जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर तो काय असेल, पायथागोरियन ट्रिपलेट पण असेल. मग आन्सर काढल्यानंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल एवढंच लिहायचं आहे. सुरुवातीला आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये हे लिहिलं होतं की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. याच्यामध्ये एक एक्स्ट्रा लाईन लिहायची आहे की हा राईट अँगल ट्रायंगल पण आहे. तर पाहूयात कसं सॉल्व करायचं. पहा इथे 2 स्मॉल नंबर दिलेले आहेत, लहान नंबर दिलेले आहेत आणि 17 हा मोठा नंबर आहे. इथे आपल्याला पाहायचं आहे 8चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर काय असणार आहे, 8 स्क्वेअर इक्वल टू 64. हा परत आपल्याला असं व्यवस्थित बॉक्समध्ये लिहून घ्यायचा आहे. त्यानंतरचा नंबर आहे 15. 15चा स्क्वेअर काय आहे, 15 स्क्वेअर इक्वल टू, इथे जर तुम्हाला कॅल्क्युलेशनला हार्ड गेलं, तुम्हाला माहिती आहे 15चा स्क्वेअर आपण खूप वेळेस पाहिला आहे, त्याच्यामुळे तुम्ही इझिली लिहू शकता. पण कॅल्क्युलेशनला जर हार्ड गेलं तर तुम्ही 15 × 15 करू शकता, तुम्हाला 225 मिळेल. त्यानंतर आहे 17 स्क्वेअर. 17 स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. मी इथे तुम्हाला थोडंसं रफ वर्कमध्ये करून दाखवते 17 स्क्वेअर, जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाइम करताना स्वतः काढू शकाल. 7 7चा 49, 9, 7 1 7, 7 1 7 आणि 11 मल्टिप्लाय 7 1 7 1 1 9 8 2. किती आला, 289. इथे लिहू शकता तुम्ही 289. परत व्यवस्थित बॉक्स करून घ्या, जेणेकरून कॅल्क्युलेशन केलेलं व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. पहा इथे काय करायचं आहे, ह्या 2 नंबरची सम करायचं आहे. 64 + 225 इक्वल टू आपल्याला किती आलं पाहिजे, 289. दोघांची सम करून पहा बरं किती येईल. दोघांची सम येते 289. येस, सो 289 इथे आपण लिहिलं. 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 8चा स्क्वेअर आहे, म्हणून आपण इथे काय लिहिणार, 8 स्क्वेअर + 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 15चा स्क्वेअर. सो इथं आपण काय लिहिलं, 15 स्क्वेअर इक्वल टू, या दोघांची सम किती आलेली आहे, जेवढी 17च्या स्क्वेअर आलेला आहे तेवढीच या दोघांची सम आलेली आहे, म्हणून आपण इक्वल टू 17 स्क्वेअर लिहितो. इथे आपल्या लक्षात आलेलं आहे की फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण असंच सॉल्व केलेलं होतं. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत आणि पायथागोरियन ट्रिपलेट आहेत म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल सुद्धा आहे. मग फायनल आन्सर कसं लिहिणार, 8 15 17 इज पायथागोरियन ट्रिपलेट and the side दिलेले आहेत. पहा इथे sides of length 8 15 17 will form a right angle triangle. A right अँगल, हे झालं आपलं फायनल आन्सर. पण पहा सेकंड क्वेश्चनमध्ये साईड दिलेले आहेत 11 12 आणि 50. 11 आणि 12 आहे, 15पेक्षा लहान साईड्स आहेत, त्यामुळे फर्स्ट आपण 11चा स्क्वेअर पाहूयात. 11चा स्क्वेअर आहे 121. 12चा स्क्वेअर आहे 12 स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 144 and 15चा स्क्वेअर आहे 15 स्क्वेअर इक्वल टू 225.
15चा स्क्वेअर आपण आत्ताच पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आहे. 225 तुम्ही स्वतःही काढू शकता. पहा 121 प्लस 144 या दोघांची प्लस केल्यानंतर आपल्याला आन्सर काय पाहिजे 225. तरच ते पायथागोरियन ट्रिपलेट असू शकतात किंवा राईट अँगल ट्रायंगल असू शकतो. सम पहा काय होते 124 4 आणि 1 5 4 2 6 अँड 1 1 2. इथे काय आन्सर मिळालं आपल्याला 265 आणि हे आन्सर काय 225. तर काय होईल सांगा बरं पुढे काय म्हणू आपण 121 कोणाचा स्क्वेअर आहे 11 स्क्वेअर प्लस 144 कोणाचा आहे 12 स्क्वेअर इक्वल टू येईल का इथे नाही येणार आहे कारण हे दोन आन्सर चेंज आहेत. नॉट इक्वल टू 15 स्क्वेअर. फायनल आन्सर कसं लिहिणार आपण 11 12 अँड 15 इज नॉट पहा अ पायथागोरियन ट्रिपलेट. And second line the sides of 11 12 and 15 will not form a right angle triangle. समजलं. दिस इज अवर फायनल क्वेश्चन दिलेला आहे. इथे 11 60 आणि 61 या तीन साईड दिलेल्या आहेत. आपण फर्स्ट 11चं स्क्वेअर लिहूयात. 11चा स्क्वेअर आहे 121. सेकंड नंबर आहे आपला 60 स्क्वेअर इक्वल टू इथे रफ वर्कमध्ये तुम्हाला काढून दाखवते 60 स्क्वेअर कसा काढायचा. 60 मल्टिप्लाय 60 हा थोडासा फास्ट लिहूयात आपण प्लस 0 30 0 0 6 3600 हा आपल्याला 60चा स्क्वेअर मिळालेला आहे 3600. नंतर पहा 61चा स्क्वेअर पाहायचा आहे आपल्याला. 61चा स्क्वेअर पण इथे आपण खाली रफ वर्कमध्ये करून पाहूयात. 61 मल्टिप्लाय 61 663 1 7 and 3 21 पहा 121 प्लस 3600 इक्वल टू दोघांची प्लस करा काय येईल 3721 अर्थात 61 आणि या दोघांची सम दोन स्क्वेअरची 11 प्लस 60 स्क्वेअरची प्लस आपल्याला 3721 म्हणजे सेम भेटलेले आहेत. अर्थात हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत आणि राईट अँगल ट्रायंगल आहेत. मग कसं लिहिणार 121 कोणाचा स्क्वेअर आहे 11 स्क्वेअर प्लस 3600 कोणाचा स्क्वेअर आहे 60 स्क्वेअर इक्वल टू 61 स्क्वेअर. लिहा फायनल आन्सर 11 60 and 61 is a Pythagorean triplet. Pythagorean triplet and the sides of length 11 60 61 will form a right angle triangle. क्वेश्चन 1.5 सेकंड नंबर आहे 1.6 आणि थर्ड आहे 1.7.
1.5चा स्क्वेअर काय येईल पाहूयात आपण. आपल्याला इथे रफ वर्क करावं लागेल. काय करणार आपण 1.5 मल्टिप्लाय 1.5 कसं येईल उत्तर 5 7 मल्टिप्लाय 5 1 काय आन्सर येईल 5 सेकंड 12 कॅरी 1 इथे डेसिमल टास्क आपल्याला इथे पण डेसिमल पॉईंट द्यावा लागेल 2.25 हा आपल्याला 1.5चा स्क्वेअर आणि इथे लिहू शकता तुम्ही 2.20. नेक्स्ट नंबर आहे 1.6 स्क्वेअर इक्वल टू इथे आपण 1.6चाही स्क्वेअर काढून पाहूयात 1.6 मल्टिप्लाय 1.6 पहा 6 9 मल्टिप्लाय 6 1.6 5 अँड कॅरी 1 इथे डेसिमल पॉईंट दिला 256 1.6चा स्क्वेअर किती आला 2.56 आणि थर्ड नंबर आहे 1.7 स्क्वेअर इक्वल टू तोही आपल्याला इथे काढून पाहावं लागेल 1.7 मल्टिप्लाय 1.7 7 7चा 49 सो 9 1 1 मल्टिप्लाय 7 1 9 8 and 1 1 2 इथे डेसिमल पॉईंट देऊयात सो 2.89 हा आपल्याला 1.7चा स्क्वेअर मिळाला. नंतर 2.25 प्लस 2.56 इक्वल टू पहा प्लस करून पहा यांचं काय येईल इथे प्लस करू शकतो आपण 2.25 2.56 प्लस 11 8 पॉईंटला पॉईंट 2 to 4 4.81 उत्तर मिळालं 4.81 पहा 1.7च्या स्क्वेअरला हे आन्सर मॅच होत नाही आहे. इथे आपल्या लक्षात आलं की हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत आणि हा राईट अँगल ट्रायंगलही नाही आहे. मग आन्सर कसं लिहिणार 1.5 1.6 1.7 is not a Pythagorean triplet. The sides of length 1.5 1.6 and 1.7 will not form a right angle triangle. फिफ्थ क्वेश्चन आहे. या फिफ्थ क्वेश्चनमध्ये 3 नंबर्स दिलेले आहेत आपल्याला 40 20 30. या 3 नंबर्समध्ये स्मॉल 2 नंबर कोण आहेत हे 2 स्मॉल 2 नंबर आहेत आणि फर्स्ट नंबरला यावेळेस आपल्याला 40 नंबर दिलेला आहे. त्यामुळे आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि अगोदर या दोन्ही नंबरची स्क्वेअर काढू शकतो. पहा 20 स्क्वेअर इक्वल टू 20चा स्क्वेअर काय आहे इथे रफ वर्कमध्ये पहा 20 मल्टिप्लाय 20 काय होईल बाळांनो 2 2 4 इथे होतो 20चा स्क्वेअर आपल्याला मिळाला 400. त्यानंतरचा स्मॉल नंबर आहे 30 स्क्वेअर इक्वल टू 30चा स्क्वेअर पण काढून पाहूयात आपण रफ वर्कमध्ये 30 इंटू 30 0 0 0 3 0 0 प्लस 3 0 0 3 3चा 9 काय मिळेल आपल्याला 900 ते 900 तुम्ही करू शकता. आणि लास्ट नंबर आहे 40 स्क्वेअर 40चा स्क्वेअर तोही रफ वर्कमध्ये काढून पाहूयात 40 मल्टिप्लाय 40 इथे थोडंसं प्रॉब्लेम होईल काढायला आपल्याला 4 4चा 16 आणि 20 इथे आपण डायरेक्ट काढूयात कारण जागा नाही आहे माझ्याकडे 4 4चा 16 आणि 20 पहा 20चा स्क्वेअर काय आहे 400 प्लस 900
इक्वल टू दोघांची प्लस काय होते 0 0 13 0 0 1300 इथे आलेली आहे आणि हे 14चं स्क्वेअर आहे 1600. दोन्ही मॅच झालेले नाही आहेत. याच्यावरून तुम्ही सांगू शकता की हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे आणि त्याबरोबर हा राईट अँगल ट्रायंगल पण नाही आहे. मग फायनल आन्सर कसं लिहिणार 40 30 20 इज नॉट अ पायथागोरियन triplet. The sides of length 40 30 and 20 will not form a right angle triangle. दिस इज अवर फायनल आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 49चा सेकंड क्वेश्चन ही कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.